हा मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जो आहे तर हा ट्रक आलेला आहे। आणि हा ट्रक कशासाठी आहे तर हा मित्रांनो जे आपण स्लीपर बघतो आहे तर याही साईडला माझ्या 1 किलोमीटर स्लीपरचं ते त्या ठिकाणी लेअरिंग मित्रांनो झालेलं आहे आणि माझ्या याही साईडला 1 किलोमीटर स्लीपरचं लेअरिंग झालेलं आहे। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या जे आहे तर वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या दिग्रस स्टेशनवरती आपण आहोत। इथून हाकीच्या अंतरावरती मित्रांनो स्टेशन आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जे ट्रक रोज येत आहेत हे आल्यानंतर क्रेनच्या माध्यमातून मित्रांनो स्लीपर या ठिकाणी खाली केल्या जातात। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपली ट्रेन केव्हा सुरू होणार हा सगळ्याला महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु कामाची जी सिच्युएशन आहे मित्रांनो, आता दिग्रस हे जे ठिकाण आहे तर ते यवतमाळ जिल्ह्यातलं आहे आणि इथून जे आहे मित्रांनो तर 150 किलोमीटर साधारणतः आणि रेल्वे रूटच्या मार्गानं आपण पाहतो 140 ते 45 किलोमीटर नांदेड आहे आणि तेवढंच मित्रांनो 70 इथून आपल्याला यवतमाळ येतं 70 ते 72 किलोमीटर आणि त्या स्टेपनंतर 50 ते 55 किलोमीटर मित्रांनो वर्धा येतं। तर ह्या आपण याला मध्य बाजू म्हणू शकतो की मध्यंतर हे ठिकाण आहे। या सगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या आपल्याला कामाची परिस्थिती मित्रांनो अशी दिसते। तर भेटूया आपण पुढील अशा याच्यामध्ये। आता तुम्हाला मी जे आहे हा मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आज आपण बघू शकतो की दिग्रसच्या स्टेशनवरती अशा मोठ्या मोठ्या ट्रकच्या माध्यमातून मित्रांनो हे स्लीपर आलेले आहेत। हा ट्रक जो आहे तो सकाळीच आलेला आहे। आता मग मोठ्या क्रेनच्या माध्यमातून हे स्लीपरचा स्टॉक मित्रांनो या ठिकाणी लावण्यात येतो आणि हा ट्रकही आपण बघू शकता की या ट्रकमध्ये आता सध्या स्लीपर आहेत आणि या सगळ्या स्लीपर मित्रांनो या ट्रकमध्ये येत आहेत आणि मग इथून आल्यानंतर ह्या खाली करण्यात येतात। तुम्ही याही साईडला बघू शकता आणि माझ्या या दुसऱ्याही साईडला म्हणजे मित्रांनो जो स्लीपरचा जो स्टॉक आहे तर तो आपल्याला या ठिकाणी 1-1 किलोमीटर दोन्ही साईडला म्हणजे तुम्हाला मी इथून दाखवतो की तिथनं मित्रांनो तो स्लीपरचा स्टॉक सुरू झालेला आहे आणि या माझ्या दोन्ही साईडला आपण स्लीपर या ठिकाणी बघू शकतो आणि म्हणजे 2 ते 2.5 किलोमीटरचा जी आहे मित्रांनो या ठिकाणी स्लीपरची लेअर या ठिकाणी आहे आणि आपण त्या साईडला बघू शकतो मित्रांनो की समोरही इथून 700 मीटर अंतरावरती तिथेही मित्रांनो स्लीपरचा स्टॉक जो आहे तो खाली करण्याचं काम म्हणजे अनवरत या ठिकाणी चालूच आहे। आणि हा मित्रांनो मनमाडवरून हा माल येतो आणि या सगळ्या माध्यमातून आपल्या दिग्रसच्या म्हणजे याचा जो फेज आहे दिग्रस ते यवतमाळ हा दारवा फेजमध्ये मित्रांनो स्लीपरचं लेअरिंगचं काम म्हणजे त्या ठिकाणी चालू झालेलं आहे ट्रॅक लेअरिंग। आणि या ठिकाणी सध्याची सिच्युएशन म्हणजे आपण दारव्यापेक्षा 2-2.5 महिने या सेक्शनमध्ये काम आपलं 1-1.5 महिन्यानंतर त्याच पद्धतीचं सुरू होणार आहे। तर ही सगळी मित्रांनो परिस्थिती आहे। रोज आपण याचे ब्लॉग दाखवतोच आहे। मग सगळ्या या सिच्युएशनमध्ये आता आपलं काम मित्रांनो येत्या काही दिवसातच फायनली या साईडचे जे पुलं आहेत ते पण झालेले आहेत। काल तुम्हाला मी वाईगोड म्हणजे या स्पॉटवरून 10 किलोमीटर ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या मित्रांनो तिथली शूटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि इथून जे आहे अर्धा किलोमीटर हाकेच्या अंतरावरती मित्रांनो आपल्या दिग्रसचं स्टेशन असलेलं आपल्याला दिसत आहे।